नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत ट्विस्टेड पेयर केबल. तर वायर्ड मीडिया मधील हा एक प्रकार आहे. तर आपण क्लायंट आणि सर्व्हर किंवा दोन कॉम्प्युटर मध्ये कम्युनिकेशन साधण्यासाठी जी केबल वापरतो, तर या केबलचे प्रकार आहेत. त्या प्रकारापैकी एक प्रकार म्हणजेच ट्विस्टेड पेयर केबल, की ज्याला आपण वायर्ड मीडिया मधील एक प्रकार म्हणून ओळखतो. तर सर्वप्रथम आपण याचं कन्स्ट्रक्शन पाहूया. तर या कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला UTP आणि STP अशा दोन केबल्स पाहायला मिळत आहेत. UTP स्टँड फॉर अनशिल्डेड ट्विस्टेड पेयर, तर STP स्टँड फॉर शिल्डेड ट्विस्टेड पेयर. ओके. तर आता शिल्ड काय आहे आणि अनशिल्ड काय आहे हे आपल्याला आता ह्या कन्स्ट्रक्शनची थोडीशी आणखी ओळख करून घेतल्यानंतर लक्षात येईल. ओके. तर UTP विषयी आपण जाणून घेत आहोत. तर आउटर एरिया जो असणार आहे तो ऍक्च्युली एक प्लास्टिक कव्हर असणार आहे. जी केबल म्हणजेच एक काय असणार आहे, एक प्लास्टिक केबल असणार आहे, प्लास्टिक कव्हर असणार आहे आणि त्या प्लास्टिक कव्हरच्या आतमध्ये दोन कंडक्टर असणार आहेत. ओके, म्हणजे दोन कोअर असणार आहेत. याला कोअर असं म्हटलं जातं. तर हे जे दोन कोअर आहेत, या दोन कोअरच्या वरती देखील काय असणार आहे, इन्सुलेटिंग कव्हर असणार आहे. म्हणजेच या केबलच्या आतमध्ये जे एक्झॅक्टली सिग्नल्स आहेत ते एकमेकांमध्ये मिसळू नयेत, मिक्स होऊ नयेत, म्हणून दोन्ही कंडक्टरच्या वरती काय असणार आहे, इन्सुलेटिंग मटेरियल असणार आहे. म्हणजेच एक सेपरेटर म्हणून हे इन्सुलेटिंग मटेरियल या ठिकाणी काम करणार आहे. बघा, अनशिल्ड ट्विस्टेड पेयर मध्ये आपल्याला फक्त काय पाहायला मिळणार आहे, एक प्लास्टिक कव्हर असलेली एक केबल असणार आहे. त्याच्या आतमध्ये दोन कंडक्टर असणार आहेत. या दोन कंडक्टर मधून सिग्नल वाहत असणार आहेत आणि हे वाहत असलेले सिग्नल एकमेकांमध्ये मिसळू नयेत म्हणून या दोन्ही कंडक्टरच्या वरती इन्सुलेटिंग काय असणार आहे, मटेरियल असणार आहे किंवा कव्हर असणार आहे. त्यानंतर येतंय STP, दॅट इज शिल्ड ट्विस्टेड पेयर. तर यामध्ये पहा, एक शिल्ड वापरण्यात आलेलं आहे, मेटल शिल्ड. तर UTP प्रमाणेच ही केबल आहे, फक्त याच्यामध्ये काय आहे, शिल्ड वापरण्यात आलेला आहे. म्हणजेच या आतमधील कोअरच्या आतमधल्या ज्या सिग्नल वाहून नेणाऱ्या ज्या केबल्स आहेत, कोअर केबल्स जे आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा नॉइज निर्माण होऊ नये म्हणून जास्तीत जास्त काळजी त्या ठिकाणी घेण्यासाठी या ठिकाणी शिल्ड वापरण्यात आलेलं आहे. ते मेटल स्वरूपातलं असतं. याचा वापर या आतमधले जे काही सिग्नल वाहून नेणाऱ्या ज्या वायरी आहेत, कंडक्टर्स आहेत, त्यांच्यावरती डॅमेज येऊ नये, त्यांच्यामध्ये नॉइज बाहेरचा मिक्स होऊ नये, याकरिता या शिल्डचा वापर केला जाणार आहे. सो STP आणि UTP मधला फरक आपण या ठिकाणी ह्या ऍडिशनल शिल्डच्या साहाय्याने या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर या दोन कन्स्ट्रक्शन वरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की ट्विस्टेड पेयर केबल जी आहे, एक म्हणजे UTP आहे, म्हणजे अनशिल्डेड ट्विस्टेड पेयर आहे, तर दुसरी आहे शिल्डेड ट्विस्टेड पेयर, की ज्याला आपण STP थोडक्यात म्हणतो. तर सर्वप्रथम आपण STP विषयी जाणून घेऊया. तर STP म्हणजे शिल्डेड ट्विस्टेड पेयर, याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आपण जाणून घेतोय. STP cable shown in above figure has a metal foil or braided mesh included in order to cover each pair of a twisted insulating conductor. तर कंडक्टरच्या वरती इन्सुलेशन आहे आणि या इन्सुलेशन वरती शिल्ड आहे, की ज्याला मेटल फॉइल मटेरियल असणार आहे, या मेटल फॉइल असणार आहे किंवा ब्रेडेड मेश असणार आहे, की ज्याला आपण शिल्ड म्हणतो. हे शिल्ड या इन्सुलेटिंग कव्हरच्या वरती असणार आहे. This is known as a metal shield, which is normally connected to ground so as to reduce the interference of the noise. But this makes the cable bulky and expensive. तर या शिल्डचा वापर मुळात नॉइज थांबवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर तो ग्राउंडला शिल्ड कनेक्ट असल्यामुळे देखील त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल हॅझार्ड्स त्याच्यातून वजा होणार आहेत. आणि ही सगळी दखल घेत असल्यामुळे ही जी केबल आहे तिचं वस्तुमान जे आहे, वजन जे आहे ते वाढणार आहे आणि वजन वाढल्यासोबत त्याचा खर्च देखील त्या ठिकाणी वाढणार आहे.
त्यामुळे ती आपल्याला खर्चिक केबल या ठिकाणी UTP पेक्षा पाहायला मिळणार आहे. सो प्रॅक्टिकली UTP इज मोर युज्ड दॅन STP. तसं पाहायला गेलं तर प्रॅक्टिकली म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणात UTPचा वापर हा STP पेक्षा अधिक प्रमाणात होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. The STP was developed by IBM and is used primarily for IBM company only. तर STP ची निर्मिती जी आहे ती IBM कंपनीने केलेली आहे आणि IBM कंपनीच्या अंडर येणारे जे काही नेटवर्क्स आहेत ते सगळे नेटवर्क्स हे STP केबल द्वाराने निर्माण करण्यात आलेले आहेत. Application of twisted pair cable are in a point to point and point to multi point communication, telephone system etc. ट्विस्टेड पेअर जी केबल आहे ती पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन म्हणजे दोन डिव्हाइस मधलं डायरेक्ट कम्युनिकेशन जे असणार आहे ते प्राप्त होण्याकरता वापरण्यात येते. त्याचबरोबर मल्टी पॉइंट कम्युनिकेशन म्हणजेच काय, एका पॉइंट पासून मल्टिपल कनेक्शन ज्या ठिकाणी निर्माण होतात अशाही ठिकाणी देखील ट्विस्टेड पेअर वापरली जाते. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपण टेलिफोन सिस्टीम जर विचारात घेतलो मल्टी पॉइंट कम्युनिकेशनचा किंवा पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशनचा हा टेलिफोन सिस्टीम मध्ये येणारा प्रकार आहे. तर या टेलिफोन इंडस्ट्रीमध्ये जी वापरण्यात येणारी केबल जी असणार आहे ते एक्झॅक्टली काय असणार आहे, ट्विस्टेड पेअर केबलच असणार आहे. ट्विस्टेड पेअर can be used for either analog or digital transmission. The bandwidth supported by the wire depends on the thickness of the wire and the distance to be traveled by signal on it. तर ट्विस्टेड पेअर केबल जी आहे या केबल मधून एकतर तुम्ही अनालॉग डेटा पाठवू शकता किंवा डिजिटल डेटा पाठवू शकता. आणि हे जे काही सिग्नल्स आहेत त्या सिग्नलची जी बँडविड्थ जी असणार आहे म्हणजे डेटा कॅरी करण्याची जी कॅपॅसिटी असणार आहे ती मुळात तुमच्याकडे जी ट्विस्टेड पेअर केबल असणार आहे त्या केबलचा थिकनेस किती आहे आणि दोन मशीन मध्ये अंतर किती असणार आहे, सेंडर आणि रिसिव्हर मध्ये अंतर किती असणार आहे, या दोन गोष्टींवरती ते अवलंबून असणार आहे. ट्विस्टेड पेअर सपोर्ट सेव्हरल megabits per second for a few kilometers and are less costly. तर या ठिकाणी आपल्याला ट्विस्टेड पेअर केबल जास्तीत जास्त MBPS चा डेटा ट्रान्समिशन रेट सपोर्ट करतो आणि ठराविक किलोमीटर पर्यंतच आपल्याला हे स्पीड प्राप्त होतं. एक सर्टन किलोमीटरची रेंज जर वाढली तर हे स्पीड जे आहे ते कमी प्रमाणात निर्माण झालेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर ह्याचा जो काही खरेदी करण्याचा जो काही कॉस्ट आहे तोही देखील कसा आहे, कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर केबल्स. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण पाहतोय ट्विस्टेड पेअरच्या STP uses two insulated conducting wires twisted around each other. तर याच्यामध्ये आपण डायग्राम मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहेच की या ठिकाणी आपल्याकडे जे दोन कंडक्टर असतात आतमधले त्यांच्यावरती इन्सुलेटिंग मटेरियल असते आणि ते एकमेकांमध्ये ट्विस्ट केलेले असतात. दिस ट्विस्टेड कंडक्टर्स आर शिल्डेड बाय ब्रेडेड मेश आणि त्या इन्सुलेटिंग जे कव्हर असणार आहे कंडक्टरच्या वरती त्याच्यावरती आपल्याला ब्रेडेड मेश म्हणजे शिल्ड पाहायला मिळते. इट हॅज अ लो कॉस्ट गायडेड मीडियम. तर मुळात ट्विस्टेड पेअर ही जी केबल आहे ती अन्य जे येणारे उर्वरित प्रकार आहेत याच्या मानाने ती कमी खर्चिक आहे हे आपण या ठिकाणी विचारात घेतोय. ट्रान्समिशन कॅरेक्टरिस्टिक्स. The noise and electromagnetic interference is low due to shield and twisting of the wire. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स म्हणजे ज्यावेळी दोन वायर मधून इलेक्ट्रिकल सिग्नल्स वाहत असतात आणि त्या दोन केबल्स एकत्र आल्या किंवा जवळ आल्या तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्स तयार होतो, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, जे मूळ सिग्नल्स आहेत ते डिस्टर्ब होतात. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला इन्सुलेटिंग कव्हर त्या केबलवरती वापरायला पाहिजे आणि त्यातून आणि जर काही त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स निर्माण होत असेल तर तोही वजा करण्यासाठी आणखी त्याच्यावरती आपल्याला शिल्ड चढवायला पाहिजे. हेच आपण या STP मध्ये पाहिलेलं आहे की याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स किंवा त्याला आपण थोडक्यात नॉईज हाही देखील शब्द वापरतो, तर हा नॉईज वजा करण्यासाठी आपणाला त्या ठिकाणी या शिल्डचा वापर केला जात आहे हे पाहायला मिळतं.
It supports data rates up to the several Mbps. It can be used only for point-to-point communication. It has a low to moderate bandwidth. तर ही जी काही STP जी आहे ती पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन साठी आणि या केबलचा जो काही बँडविड्थ रेट जो आहे, बँडविड्थ जो असणार आहे, डेटा ट्रान्समिशन जो रेट असणार आहे तो लो आणि मीडियम या दोनांच्या मध्ये नेहमी काय होत असणार आहे, घडत असणार आहे. फीचर्स पाहतोय आपण. तर या ठिकाणी पहिलं फीचर आहे लो नॉइज. नॉइज कमी तयार होतो. लो कॉस्ट, खर्च कमी आहे. सपोर्ट डेटा रेट्स अप टू फ्यू Mbps. डेटा सपोर्ट करणारा जो काही रेट आहे तो Mbps पर्यंतचा आहे. लो टू मॉडरेट बँडविड्थ, तर डेटा ट्रान्समिशन कॅपॅसिटी कशी आहे, कमी ते मध्यम त्या स्वरूपातली आहे. आता पाहतोय आपण ऍप्लिकेशन, म्हणजे हे एसटीपी केबल कुठे वापरली जाते. तर बऱ्याच अंशी ही IBM कम्प्युटर द्वारा निर्माण झालेलं जे नेटवर्क आहे, तर या नेटवर्क मध्ये ही मोठ्या प्रमाणात आपल्याला केबल वापरात जात आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. अनशिल्ड ट्विस्टेड पेअर. तर आता आपण दुसरा जो प्रकार, म्हणजे आपण जी पहिली डायग्राम पाहिली होती की याच्यामध्ये अनशिल्ड जे होतं किंवा शिल्ड त्या ठिकाणी जे नव्हतं ते आपण आता केबल या ठिकाणी पाहत आहोत. अ ट्विस्टेड पेअर consists of two insulated conductor twisted together in the shape of spiral as shown in the figure. It can be shielded or unshielded. तर माहितीच आहे आपल्याला ट्विस्टेड पेअर केबल ही शिल्ड असते किंवा त्याच्यामध्ये शिल्ड नसतं, आणि जिला शिल्ड नसतं त्याला UTP असं म्हटलं जातं. आणि हे अनशिल्ड ट्विस्टेड पेअरचं जर कन्स्ट्रक्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये जो कंडक्टर आहे त्याच्यावरती इन्सुलेशन असतं आणि त्या दोन कंडक्टर हे एकमेकावरती काय केले जातात, ट्विस्ट करून ठेवले जातात. The unshielded twisted pair cable are very cheap and easy to install, but they are badly affected by electromagnetic noise interference. तर यांचा खर्च कमी आहे, खरेदी खर्च कमी आहे, पण यांच्या वापराने जर आपण यांचा वापर करायला जर गेलो तर याच्यामध्ये नॉइज ऍड होण्याची शक्यता जी आहे ती दाट असते, कारण की याच्यामध्ये शिल्डचा वापर नसतो. नेक्स्ट, वाय टू ट्विस्ट द वायर. वायर का ट्विस्ट केल्या जातात, एकमेकावरती का ट्विस्ट करून ठेवल्या जातात. ट्विस्टिंग ऑफ वायर विल reduce the effect of noise or external interference. The induced EMF into the two wires due to interference tends to cancel each other due to twisting. तर एकच कारण आहे याच्यामध्ये की आपल्याला ट्विस्ट करण्यापाठीमागचं, ते म्हणजेच नॉइज दोन केबल मध्ये निर्माण होऊ नये याकरिता ट्विस्टिंग चा वापर त्या ठिकाणी केला जाणार आहे. नेक्स्ट आपण पाहतोय आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ UTP. ओके, द इन्सुलेट्स वायर्स आर नो शिल्डेड बट दे आर ट्विस्टेड अराउंड इच अदर. जे प्लास्टिक कव्हरच्या आतमधल्या ज्या केबल्स आहेत त्या एकमेकांच्या वरती काय करून ठेवलेल्या आहेत, शिल्ड करून ट्विस्ट करून ठेवलेल्या आहेत. शिल्डचा वापर नसला तरी किंवा केलेला नाही आहे त्याऐवजी त्या वायर एकमेकावरती ट्विस्ट करून ठेवलेल्या आहेत. नॉइज अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स इज हाय. तर नॉइजची शक्यता याच्यामध्ये दाट आहे, हे पण जाणलेलंच आहे. UTP इज अन इकॉनॉमिकल गायडेड अ मीडियम. तर UTP ही जराशी खर्चाच्या मानाने इकॉनॉमिकल आहे, कारण की याच्यामध्ये शिल्ड नसल्यामुळे याचं वेट कमी होणार आहे, शिल्ड नसल्यामुळे याचा खर्च कमी होणार आहे, त्यामुळे हे इकॉनॉमिकली आपल्याला खरेदी करायला सोयीस्कर असणार आहे आणि इन्स्टॉलेशन हे देखील इझी असणार आहे. नेक्स्ट, ट्रान्समिशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द UTP. नॉइज अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स त्याच्यामध्ये असणारच आहे. नेक्स्ट, इट हॅज अ लो टू मॉडरेट बँडविड्थ. नेक्स्ट, इट can be used only for point to point communication and it supports up to Mbps data transmission rate. ओके, त्यानंतर आपण पाहतोय डिसएडव्हान्टेजेस पाहतोय. मॉडरेट डेटा रेट, बऱ्यापैकी डेटा ट्रान्समिशन रेट त्याच्यामध्ये मिळतोय. लो और मॉडरेट बँडविड्थ, डेटा कॅरिंग कॅपॅसिटी देखील बऱ्यापैकी आहे. नॉइज अँड EM इंटरफेरेन्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेस हा त्याच्यामध्ये हे असणारच आहे, कारण की शिल्ड त्याच्यामध्ये नाही आहे. त्यानंतर आपण ऍप्लिकेशन्स पाहतोय आपण ट्विस्टेड पेअर केबल, म्हणजे STP असू नये UTP असू दे, यांचा वापर कुठे होतो, ट्विस्टेड पेअर केबलचा वापर कुठे होतो ते आपण पाहतोय. लोकल एरिया नेटवर्क फॉर कनेक्टिंग द कॉम्प्युटर टू इच अदर, म्हणजे लॅन तयार करण्यासाठी या ट्विस्टेड पेअर केबलचा वापर केला जाणार आहे. इन द ISDN नेटवर्क, म्हणजेच
इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क जे आहे त्याच्यामध्ये या केबलचा वापर होतो. नेक्स्ट, इन द डिजिटल सबस्क्रायबर लाईन म्हणजेच DSL लाईन मध्ये देखील याचा वापर होतो. फोर्थ, इन द अनालॉग टेलिफोनी टू कॅरी व्हॉइस अँड डेटा सिग्नल्स. सो अनालॉग टेलिफोनी इंडस्ट्रीमध्ये देखील याचा वापर केला जातो. आणि लास्ट आहे इन डिजिटल टेलिफोनी सिस्टीम. तर डिजिटल टेलिफोन सिस्टीम मध्ये देखील याचा वापर केला जाणार आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा जो ट्विस्टेड पेअर केबल जो आहे तो अत्यंत सोप्या स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला समजलेला आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कळालेलं आहे. शिल्ड वापरल्यामुळे नॉईज ची शक्यता खूपच कमी होते, पण शिल्ड जर नसेल तर नॉईजची शक्यता वाढते. हा त्याच्यामधला जो मुद्दा आहे. त्यानुसार ट्विस्टेड पेअर केबल मध्ये जे दोन केबल्स UTP आणि STP ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याही देखील आपल्याला व्यवस्थितरित्या समजलेल्या आहेत. मी आशा करतो की तुम्हाला हा टॉपिक निश्चितच समजला असेल. त्यातूनही काही शंका निर्माण झाल्यास मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. आणि आता आपण पुढील सेशनमध्ये आणखी एका नवीन टॉपिक सहित भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.